रियासत के तमाम मंदिरों में ख़वातीन को मसावी हुकूक दिलवाने की खातिर सख्त एहतजाज किया जा रहा है। माहौर में दत्ता देवस्थान में रेणुका माता पूजा के लिए किसी भी औरत को मुकर्रर नहीं किया गया। तृप्ति देसाई ने आज नांदेड़ शहर का दौरा करते हुए एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए औरतों को मसावी हुकूक दिलवाने खातिर कई तरह के एहतजाज मुनज़्ज़म किए जा रहे हैं। इसी ज़िम्मन में एक प्रेस कॉन्फ्रेंस में तृप्ति देसाई ने खुलासा किया। इस प्रेस कॉन्फ्रेंस में तृप्ति देसाई ने गरीब बच्चियों के लिए कई तरह के चेक भी तकसीम किए ताकि उनकी शादी ब्याह के मामलात में आसानी हो सके। ज्या गोरगरीब मुली आहेत, अनाथ मुली आहेत, ज्या गरजू मुली आहेत, अनेक सामुदायिक विवाह सोहळे केले जातात। काही मुलींना वस्तुरूपात मदत केली जाते, परंतु ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अनेक मुलींची फक्त आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांची लग्न रखडलेली आहेत। तर अशा सगळ्या मुलींना राज्यभरामध्ये जेवढ्या शक्य होईल त्यांना आर्थिक मदत देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। यासाठी आमचे पुण्यातले उद्योजक युवराज ढमाले आणि आमच्या भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या प्रत्येक मुलीला आम्ही लग्नाच्या आधी 15 दिवस चेक स्वरूपात जे आहे ते मदत देत आहोत। आज या मागे ज्या मुली आहेत या सगळ्या मुलींना आता यांची सगळ्यांची लग्न जी आहेत ती फेब्रुवारी 2021 मध्ये आहेत। वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मुली आणि सर्व जाती धर्मांच्या मुली आणि ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी आपण त्यांना मदत करतोय। हा नवीन उपक्रम आम्ही सुरू करतोय। खरं तर हा उपक्रम सरकार आणि शासनाने राबवला पाहिजे, परंतु जिचं शासन कमी तिथं आम्ही असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे। आणि मला शासनाला आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा प्रत्येक गोरगरीब गरजू मुलींपर्यंत वस्तुरूपी तर मदत मिळत असते, परंतु आर्थिक सहाय्य राज्य सरकारमार्फत थेट त्यांच्या अकाउंटला जसं आम्ही पोचवतोय तशी मदत राज्य सरकारमार्फत झाली तर खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण होईल।